आकाशवाणी मुंबई. मी अभय धुमाळ मी कौस्तुभ विरकर. प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा. सरकारच्या अपयशावरून लक्ष वळवण्याकरिता हेतूतः अपप्रचार होत असल्याचा केला आरोप. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं प्रतिपादन. कर्मचारी राज्य विमा योजनेत यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्यांची भर. आणि IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल क्रिकेटपटू विराट कोहलीला दंड. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात उष्माघाताने झालेले मृत्यू ते अवकाळी पावसाने केलेलं नुकसान, महागाई ते रखडलेली कांदा खरेदी इत्यादी गोष्टी हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी आपल्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा केल्या जात आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या अनुयायांची शिस्त वाखाणण्याजोगी असते, पण कार्यक्रम बंदिस्त जागी घेता आला असता असं सांगत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेला सरकार जबाबदार आहे असं पवार म्हणाले. अवकाळी पाऊस झालेल्या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, पण नंतर ज्या तातडीनं मदत व्हायला पाहिजे ती झालेली नाही. 75,000 भरतीचा निर्णय झाला ती अजून झालेली नाही असा पाडा वाचत अजित पवारांनी कोणत्याही पत्रावर 40 किंवा कितीही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत आणि आपण सर्व राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यकर्त्यांचं अपयश लपवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे, त्यामुळे आपण उद्विग्न आहोत असंही ते म्हणाले. पत्रकारांना बातम्या हव्या असतात हे मान्य असलं तरी अशा प्रकारे वावड्या उठणं चुकीचं आहे असं सांगत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमं तसंच छापील माध्यमांनाही कानपिचक्या दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना अजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अजित पवार हे समर्थक आमदारांचा गट घेऊन सत्तेत आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी ही बाब स्पष्ट केली. 16 आमदार अपात्र ठरले तर अजित पवार भाजपासोबत सत्ता स्थापन करतील. या जर तरच्या विधानांना काहीही अर्थ नसल्याचं शिरसाट यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांना ठळक स्थान दिलं जात नसल्याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधलं. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर हे महाराष्ट्रातल्या 4 लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता पालघर इथं बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार गेली 9 वर्ष सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. रस्ते वाहतूक क्षेत्रात बदल घडवण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चित करण्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सक्रिय सहकार्य द्यावं असं आवाहन भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रस्ते वाहतूक नियमांचा आढावा, वाहनांसाठी दुरुस्ती केंद्राची उभारणी, बससाठी वित्त पुरवठा आणि वाहन परवाना प्रक्रिया सुलभ करणे आदी धोरणांवर चर्चा केली. या बैठकीत शिकाऊ वाहन परवाना जारी करण्याची प्रक्रिया मजबूत करण्याविषयी तसंच जबाबदार वाहन चालन वर्तनासाठी चालकांना शिक्षित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे परिवहन मंत्री या बैठकीला उपस्थित होते. ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी आज संघटनेतून समृद्धी या अभियानाचा प्रारंभ केला. या सर्व पात्र ग्रामीण महिलांना बचत संघटनांच्या कक्षेत आणून उपेक्षित ग्रामीण कुटुंबांना सक्षम करण्याचा मानस असल्याचं गिरिराज सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले की सध्याच्या 9 कोटींच्या महिलांच्या तुलनेत आता 10 कोटी महिलांना बचत गटांच्या कक्षेत आणण्याचं सरकारचं लक्ष आहे. मे 2014मध्ये केवळ 2 कोटी 35 लाख सदस्य होत्या, त्या आता 9 कोटीच्या पुढे गेल्याबद्दल सिंह यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की बचत गटांशी निगडीत प्रत्येक महिला वार्षिक 1 लाख रुपये कमवू शकली पाहिजे असं सरकारनं लक्ष ठेवलं आहे. त्यांनी महिलांना श्री अन्नाचं उत्पादन घेण्याचंही आवाहन केलं. समलिंगी विवाहांच्या वैधतेबद्दल प्रश्न उभे करणाऱ्या याचिका समूहावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. S.K. कौल,
S.R. भट, हिमा कोहली आणि P.S. नरसिम्हा या न्यायमूर्तींचा या पीठात समावेश आहे. सामाजिक परिक्षेत्रातल्या या नातेसंबंधाविषयी केवळ संसदेतच चर्चा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालय हा त्याकरिता योग्य मंच नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. याचिकाकर्ते देशाचे प्रतिनिधी नाहीत, त्यामुळे याचिकेवर सुनावणी होऊ शकते का याचा विचार प्रथम करावा, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी घटनापीठाला सांगितलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे. त्यानिमित्त ऐकूया मन की बात मधला काही अंश. गोष्ट ऐकणं कोणाला आवडत नाही. गोष्ट सांगणं ही देखील एक कला आहे. चांगल्या मूल्यांची रुजवात गोष्टींच्या माध्यमातून करता येते. भारतीय परंपरेत हितोपदेश, पंचतंत्र अशी अनेक उदाहरणं आहेत. प्रधानमंत्र्यांनी या कलेचं महत्त्व सांगितलं 27 सप्टेंबर 2020च्या मन की बातमध्ये. साथियों, भारत में कहानी कहने की या कहें किस्सा गोई की एक समृद्ध परंपरा रही है. हमें गर्व है कि हम उस देश के वासी हैं जहां हितोपदेश और पंचतंत्र की परंपरा रही है, जहां कहानियों में पशु पक्षियों और परियों की काल्पनिक दुनिया गढ़ी गई ताकि विवेक और बुद्धिमत्ता की बातों को आसानी से समझाया जा सके. हमारे यहाँ कथा की परंपरा रही है. ये धार्मिक कहानियां कहने की प्राचीन पद्धति है. इसमें कथाकालक्षेपम भी शामिल रहा है. हमारे यहाँ तरह तरह की लोक कथाएं प्रचलित हैं. पर्शियातली पारंपरिक कथाकथन पद्धती दस्तानगोई या दस्तानगोईचे मराठीत प्रयोग करणारे अक्षय शिंपी यांनी मन की बातच्या परिणामाविषयी सांगितलं. कथा कथन म्हणजे दास्तानगोई हा उर्दू कला प्रकार भारतात आला तो 13व्या शतकामध्ये आला पर्शियामधून. आणि पूर्वीच्या काळी बाकी मनोरंजनाची साधनं नसल्यामुळे कथाकथन हाच मनोरंजनाचा प्रमुख स्रोत होता. आणि हा कथाकथन मराठीत आणण्यापाठीमागचा हेतू असा की मराठीला एक नवं काहीतरी आयाम आपण द्यावा कथाकथनाचा. कारण मराठीत अनेक प्रकार आहेत, पैकी हा उर्दू कला प्रकार आणि मराठी साहित्य याचं फ्युजन करावं आणि त्यातून काहीतरी आपलं विधान उभं करावं ही गरज मला वाटली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त नवीन कर्मचारी जोडले गेले असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळानं जारी केलेल्या वेतन श्रेणीबाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच सुनिश्चित करून सुमारे 11,000 नवीन आस्थापनांची या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं आज प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 अधिसूचना जारी केली आहे. या नियमांनी भारतीय प्राणी कल्याण मंडळ आणि पीपल्स फॉर एलिमिनेशन ऑफ स्ट्रे ट्रबल्स यांच्यातल्या रीट याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना संबोधित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं विविध आदेशांमध्ये प्राण्यांच्या विशेषतः कुत्र्यांच्या स्थलांतराला परवानगी देता येणार नाही असं नमूद केलं आहे. नियमानुसार भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायतींनी राबवायचा आहे. महानगरपालिकांनी प्राणी जन्म नियंत्रण आणि अँटी रेबीज कार्यक्रम संयुक्तपणे राबवण्याची गरज आहे. हा कार्यक्रम मान्यताप्राप्त संस्थांद्वारे पार पाडणे आवश्यक आहे. अशा संस्थांची यादी भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाईल. केंद्र सरकारनं सर्व राज्यांचे मुख्य सचिव, पशुसंवर्धन विभाग आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना यापूर्वीच पत्र जारी केली आहेत. देशात काल कोविड-19च्या 7,633 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 6,702 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या कोविडने आजारी असलेल्यांची संख्या 61,233 वर पोहोचली आहे. देशाचा कोरोनामुक्तीचा दर 98.68% झाला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 8 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या 226 धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ केवळ 218 धावाच करू शकला.
क्रिकेटपटू विराट कोहलीला IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या 10% दंड ठोठावण्यात आला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा 8 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कोहलीने आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.2 अंतर्गत नियमांचं उल्लंघन केलं आहे, असं IPLनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सोलापूर शहरातल्या अक्कलकोट रोड परिसरातल्या समाधान नगर इथं एका गादी कारखान्याला आज आग लागली. या आगीत जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी अग्निशामक दलाच्या 5 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे. इतर दुकानांपर्यंत ही आग पसरू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. आधार कार्ड धारकांसाठी दस्तऐवज अद्ययावत करण्याच्या कॅन्टर व्हॅन मोहिमेला पालघर जिल्ह्यात काल जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवात केली. कॅन्टर व्हॅन मोहीम हा एक मोबाईल उपक्रम आहे, ज्यामुळं जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या गावांपर्यंत पोहोचून त्याद्वारे नागरिकांना त्यांच्या दारात आधार कार्ड संबंधित अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातील. ही मोहीम पुढील 30 दिवस चालणार असून नागरिकांना कॅन्टर व्हॅनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्यात थकीत वेतन त्वरित देण्याची विनंती मस्ट म्हणजे महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचर्स या संघटनेनं शासनाकडे केली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात संस्थेनं वेतन वेळेत करण्याबाबत सहसंचालक तसंच प्राचार्यांना निर्देश देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाच्या 2020 या वर्षाच्या पत्राचा संदर्भ दिला आहे. वेळेत वेतन होत नसल्यामुळे महिन्याचं आर्थिक गणित कोलमडतं अशी तक्रार करत मस्ट या संस्थेनं दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते BS येडियुरप्पा यांचा मुलगा BY विजयेंद्र आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार या दोघांनीही काल आपापला उमेदवारी अर्ज भरला. कर्नाटक काँग्रेसने 209 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस CT रवी यांनी चिकमंगळूरमधून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपानं काल उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये 10 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं 224 जागांपैकी 222 मतदारसंघांसाठी आत्तापर्यंत आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ट्विटरवर लिहिलेल्या द्वेषपूर्ण पोस्टवरची कारवाई अधिक पारदर्शी पद्धतीनं करण्यात येणार असल्याचं ट्विटरनं म्हटलं आहे. याची पहिली पायरी म्हणून अशा पोस्टवर नियमांचं उल्लंघन केल्याचं दर्शवणारी लेबल दिसू लागतील. परिणामी यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं न येता अशा पोस्टचा अमर्याद प्रसार होण्याला चाप बसेल. बेकायदेशीर सामग्री काढून टाकणे आणि प्लॅटफॉर्मवरून दूषित मजकूर असणाऱ्या खात्यांना निलंबित करणं सुरूच राहील. यामधली पारदर्शकता वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं ट्विटरनं म्हटलं आहे. या कृती केवळ ट्विटर स्तरावर केल्या जातील आणि त्यामुळे वापरकर्त्याच्या खात्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहितीही ट्विटरनं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा. सरकारच्या अपयशावरनं लक्ष वळवण्याकरता हेतुतः अपप्रचार होत असल्याचा केला आरोप. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं प्रतिपादन. कर्मचारी राज्य विमा योजनेत यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 16 लाखापेक्षा जास्त नवीन सदस्यांची भर आणि IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल क्रिकेटपटू विराट कोहलीला दंड. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या ट्विटरवर AirNews_मुंबई या हँडलवरही तुम्ही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.